जसे की मी बोललो, गुजरात दिल्लीहून आल्यास मुंबईला जाण्यासाठी जे वळण राहणार आहे ते कुठनं ते मागून मी दाखवलं. ते आता मी ऑन द स्पॉट जागेवर आलोय. तिथे झूम केलं दिसेल. इथून जे आता सध्याच्या घडीला जे नाशिकवरनं गाड्या आहेत त्या इथे उतरत आहेत आणि तिथून भुयारी मार्गातून आपल्या ठाणे भिवंडी या दिशा जातात. पण पुढे जेव्हा हे म्हणजे टेकडीवरचं देखील काम सुरू आहे, त्याचे देखील मी व्हिडिओ अपलोड केलेला अगोदर पाहू शकता. तिथून आल्यावर पुढे म्हणजे अकलोली इंटरचेंज गुजरातहून आल्यावर या ठिकाणी वळण राहणार आहे. तुम्ही पाहू शकता एक ट्रक आहे इथे पाहू शकता. तो ज्या ठिकाणी आता आला तिथून हे वळण राहणार आहे. ते इथून पुढे असं वळण घेऊन पुढे सायदारा इंटरचेंज याच्या मागे तिथपर्यंत जाणार आहे. तर मी तुम्हाला आता पूर्ण हा व्हिडिओ दाखवतो. कामे सुरू ते देखील तुम्हाला दिसेल. इथे पाहू शकता बोर्ड लागला आहे नागपूर नाशिकचा. ते 2 किलोमीटर अंतर म्हणजे इथून 2 किलोमीटरवर आमने इंटरचेंज आहे. काच आपल्या मराठी. याच्या बाजूच्या रस्त्याने ज्या गाड्या चालल्या आहेत त्या वडपेतून आलेल्या आहेत आणि नागपूरच्या दिशेने चालल्यात. आमने इंटरचेंज या ठिकाणी त्या ठिकाणी जाणाऱ्या गाड्या आहेत. आता जिकडे जे समृद्धी मार्ग म्हटले होते ते समृद्धी या ज्या गाड्या चालल्या आहेत ते आपला जो प्रवास सुरू आहे तो गुजरातहून येऊन किंवा दिल्लीहून जे ठाण्याच्या किंवा मुंबईच्या दिशेने जे उतरण राहणार आहे या कुक्षी इंटरचेंज जवळ ती जी तो जो मार्ग आहे त्या मार्गावरून सध्या आपला बाईकने प्रवास सुरू आहे. इथे जे सुरू आहे काम पाहून तुम्हाला एक अंदाज येतच असेल की ते किती मोठं इंटरचेंज म्हणत आहे म्हणून. ॲक्च्युली दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा सब इंटरचेंज आहे. म्हणजे इथून सायदाराला कनेक्ट असणारा इंटरचेंज आहे. कुक्षी इंटरचेंज ते सायदारा इंटरचेंज. समोर जो डोंगरसारखा भाग दिसत आहे तो भराव टाकलेला आहे. जे आपण सायदारावर नेऊ त्यावेळेला आपल्याला नागपूरच्या दिशेने जाण्याकरता हा जो भराव टाकला आहे याच्यावरतून जावे लागणार आहे. जसे की मी नेहमी सांगितलं मी व्हिडिओ शूट करण्यासाठी लवकर घरातून निघतो. आज देखील सकाळी 7 वाजता घरातून निघालो. व्हिडिओ शूट केला. मी अगोदरच्या व्हिडिओत पाहिले असेल कुक्षी इंटरचेंज हा भाग दुसरा आहे. तर हे सर्व शूट करून मी आता निघालो कारण ऑलरेडी 9:30 वाजलेत. 9:30 माझा ड्युटीचा टाईम आहे. जे 9:30 5 एक मिनटं बाकी आहेत. जरा एवढं सर्व करून मला आता कामावर पोहोचणं आहे. त्यासाठी मला आता एक शॉर्टकट वापरावं लागेल. कामावर पोचायला 5 एक मिनटं उशीर होईल त्यामुळे मी हा शॉर्टकट वापरत आहे. नाहीतर मग सरळ गेलो तो मला अंदाजे अजून 2 ते 3 किलोमीटरचा फटका पडेल. तेवढा फेरानं होऊ नये म्हणून मी हा शॉर्टकट वापरत आहे. एक गाव आहे कुक्षी गाव म्हणून. त्या कुक्षी गावातनं हे शेतीवाडी यातनं एक शॉर्टकट मारत आहे कामावर जाण्याकरिता. खास आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे. तसेच चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करावे. सतत वेगवेगळे रोड अपडेट्स काल आपल्यासाठी. आणि सध्या हा कुक्षी गावातील प्रसिद्ध असं शंकर मंदिर. महाशिवरात्रीला इथे खूप गर्दी असते. असो आजचा व्हिडिओ इथेच संपवतो कारण इथून साधारणतः मला नाही तरी 7-8 मिनटे हमखास लागतील कामावर पोहोचण्याकरता.